तर VMP लिहितो की तुझ्या येण्याने हास्य फुलावे, साजरे करावे सोहळे तुझे, दे भोळे तुझे. मग सांग मला मी का पाहावं त्या नभात आता, सांग मला मी का चंद्राचाही उतरावा माज, नक्षत्रासारखे डोळे तुझे. परिमल कळतंय की तुझं संग कळतंय की तर असा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी मला सिम्पली कॅमेरा ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे आणि ते क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचे आणि क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करून घेतल्यानंतर आता तुम्हाला इथे फोटो सिलेक्ट करून घ्यायचे आहे. बेटमार्क व्हिडिओ आपण दिला आहे त्याची काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. तर आता तुम्हाला हा व्हिडिओ फोटो जरा वाढवायचे. फोटो वाढवल्यानंतर पुढे यायचे. पुढे आल्यानंतर ॲड व्हिडिओवरती क्लिक करायचे. डबल आपला व्हिडिओ ॲड करायचा आहे. पहिल्यांदा आपला व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओ सिलेक्ट केला आपण ॲड केला आणि जिथं ही बदलते म्हणजे तुम्हाला बघू शकता इथे थोडक्यात जिथं ही होत्या म्हणजे जिथं फोटो बदलतो तिथे तुम्हाला ही स्प्लिट मारत घ्यायचे. स्प्लिट मारत घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही इथे सगळीकडं स्प्लिट मारत घ्यायचे. ते प्रत्येक आपण ह्याला स्प्लिट मारत घेतले म्हणजे आधीमध्ये स्प्लिट मारायचे नाहीत. बघू शकता इथे स्प्लिट मारून घ्यायचे. बाग काय करायचं नाही. आणि इथे बघा एवढं काय करायचं नाही. इथे आपल्याला जिथं तुम्ही बारीक बारीक भेटायचं बघा इथं जिथं ही बदलतंय समजा तुम्हाला इथं बदलते तर इथं आपण स्प्लिट मारून घेतला. पुढं आलो इथं पुढं बी स्प्लिट मारून घेतला त्याचा काय विषय नसतो. इथे पुढं बी स्प्लिट मारलं बघा इथं शेवटला एक स्प्लिट मारल्यानंतर आता पुढं आलो आणि एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक केला आणि तो ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट केला. त्या ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर बघू शकता ते सर्व आपण केलेलं आहे. आता पुढे येऊया आपण. पुढं आल्यानंतर बघू शकता आता इथं मेसेज इग्नोर करावे आणि तुम्हाला इथे व्हिडिओ लाईक अजून केलं नसेल आणि यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आणि आता तुम्हाला काय करायचे त्याच्यावरती क्लिक करायचे आणि बीटच्या ऑप्शनवर जायचे. ॲड बीटवरती क्लिक करायचे आहे. बीटनुसार तुम्हाला काय करायचे तर बीट ॲड करून घ्यायचे. जिथं तुमचा जर आपण ती टेक्स्टची PNG दिली आहे जिथं ते चेंज होते म्हणजे समजा इथं चेंज होते तिथं हे द्यायचे सॉरी तिथं तुम्हाला काय करायचे कुठं स्प्लिट मारून घ्यायचे तुमच्या पद्धतीनं. माझ्या पद्धतीने मारून घेतोय बीट मारून घेतोय. तुमच्या पद्धतीने मारून घ्या कारण इथे तुम्ही बघू शकता जिथं मागच्या ह्याच्यात सांगितलं तिथं टेक्स्ट ॲड करायचे तिथं सांगतोय फोटो स्प्लिट मारायला सांगतोय आणि तिथं मागं फोटो स्प्लिट मारलेत का नाही ते ह्याच्यासाठी मारलेत कारण तिथे आपण PNG ॲड करणार आहोत. थोडक्यात तुम्हाला इथं सांगू ठेवतो. इथं बघू शकता इथे पण PNG ॲड केली. पुढे गेल्यानंतर PNG ॲड केली बघा. आणि तुम्हाला एवढं सांगतो तुम्ही आत्ता जर आपला व्हिडिओ पूर्ण बघत असाल तर तुम्हाला इथे समजूनच जाईल आपले व्हिडिओ कशी क्वालिटी असतात ते. आता इथे पुढं आलेलो आहे आपण. इथला आवाज काय फुल करून ठेवलेला आहेच. आता पुढे येऊया. पहिला जो तुम्हाला फिल्टरचा पार्ट आहे तो सांगतो तुम्हाला. येथे तुम्हाला इथे सर्च खाली स्क्रोल डाऊन करत जायचे. स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचे ब्राईटन अप नावा जो तुम्हाला फिल्टर दिला तो ॲड करून घ्यायचा आहे. इथे पहिला दुसरा फिल्टर आहे ड्रीम तो पण ॲड करून घ्यायचे. इथे तुम्हाला फिल्टर दुसरा आहे क्लिअर शेवटपर्यंत घ्यायचे. तुम्ही शेवटपर्यंत घेतल्यानंतर पहिले व्हिडिओ यायचे ते तुम्हाला काय करायचे एक व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. त्याचं नाव आहे लिक टू तुमच्या इथं स्पीड 37 आणि 53 खालची इंटेन्सिटी ठेवायचे. त्यानंतर इथं तुम्हाला एक सर्च करायचे लिक टू ती सर्च करू शकता तुम्ही विषय आहे तो तर सर्च करून तुम्ही सगळं काय करू शकता. शेवटपर्यंत तुम्हाला ॲड करत न्यायचे आणि इथे तुम्ही आपण ती PNG ॲड करायचे ती कशी ॲड करायची ती शिकवलं असेल तुम्ही तुम्हाला आत्ता आपण. तर VMP लिहितो एक PNG आहे बघा PNG ॲड करायचे. लई मटेरियल झाले ते PNG ॲड केले. अशा प्रकारे तुम्ही PNG जिथं आपण बीटनुसार व्हिडिओ जर तुम्ही अजून
कारण आपण हा व्हिडिओ फुल ट्युटोरियल केला आहे. पण विषय कसा आहे, ती ॲड करण्यात आपला व्हिडिओ 17 मिनटात झाला असता. त्यामुळं आपण व्हिडिओ थोडक्यात 7-19 आवरला आहे. तर तेवढं तर होणारच. ते पहिला जो ॲनिमेशन आहे तो आहे, इथे बघू शकता तुम्ही, इनबद नावाचं ॲनिमेशन आहे, पेड इन नावाचं ॲनिमेशन आहे, तो ॲड करून घ्यायचा आहे. आणि इथे पुढे जाऊन काय करायचं आहे, पुढे यायचे व्हायचं. पुढ्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टल नावाचा जो ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा जो ॲनिमेशन आहे तो आहे स्लाइड अँड वेव्ह. स्लाइड अँड वेव्ह नंतर पुढे करायचे, पुढे यायचे आणि 3D कार्टून नावाचा ॲनिमेशन आहे तो द्यायचे. नंतर पुढचा जो ॲनिमेशन आहे तो आहे वेव्ह अँड स्लाइड. एवढे ॲनिमेशन ॲड केल्यानंतर आता पहिल्या याचे आणि तर दुसरा जो PNG आहे तो ॲड करून घ्यायचे आणि शेवटपर्यंत यायचे. बघू शकता इथं शेवटपर्यंत याला आहे आपण, आणि तो बी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. बाकी काय विषय नाही. आता शेवटपर्यंत इथे आलो आहे आपण. शेवटपर्यंत आलो आहे आणल्यावर आता इथे बघा जरा आपण पुढे जाऊया आणि हा व्हिडिओ इथे क्लोज होतोय. तर जरा तुम्हाला इथे लाईट इफेक्ट आहे बघा, हा ज्याचं नाव आहे ग्लेअर 2 नावाचं हे आहे तो आहे. त्यानंतर पुढचा जो हे आहे ट्रान्झॅक्शन आहे तो आहे ग्लेअर अँड 2. त्यानंतर पुढचा जो ॲनिमेशन नाही कुठं आता. तर हा व्हिडिओ कम्प्लीट रेडी झाला आहे. अजून सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच ट्रेनिंगचं व्हिडिओ आणण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. तर धन्यवाद आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपल्याकडून धन्यवाद. आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी असं एक्सपोर्ट करायचे बघा. आणि तुम्हाला इथे सांगतो CapCut Proची आजचं ट्युटोरियल येणार आहे